मुंबई महापालिकेत नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करणार असतील तर भाजप राष्ट्रवादी सोबत युती मुंबईत होणार नाही असं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, आशिष शेलार आणि अमित साटम यांनी स्पष्ट केलं। आम्ही आधीच स्पष्ट केलंय की नवाब मलिक जर का मुंबईमध्ये नेतृत्व करणार असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणार नाही। ही भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे, त्यामुळे नवाब मलिक यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही। मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, खरी शिवसेना म्हणतोय, भारतीय जनता पार्टी आणि खरी शिवसेना यांच्यामध्येच युती होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही। नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही। दरम्यान नवाब मलिकांना भाजप पाठोपाठ शिवसेनेनेही सोबत घेण्यास नकार दिलाय। नवाब मलिकांबाबत जी भूमिका भाजपची आहे तीच शिवसेनेची आहे असं शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांचं म्हणणं आहे। भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली होती, त्यामुळे तीच भूमिका ठेवून नवाब मलिक जर मुंबईचं नेतृत्व करत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची बरोबर युती करणार नाही आहे। जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची असणार आहे आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा महापौर कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मराठी महापौर त्या ठिकाणी आम्ही बसवणार। दरम्यान हसन मुश्रीफ यांना घेऊन कॅबिनेटमध्ये एकत्र घेऊन सगळं चालतं, मात्र नवाब मलिकांचं कारण देऊन भाजपची विषारी विषमता पाहायला मिळते असा हल्लाबोल केला विजय वडेट्टीवारांनी। हिंदू मुस्लिम करत नाही तोपर्यंत भाजप निवडून येणार नाही अशी टीकाही त्यांनी केली। तर नवाब मलिक यांचा पक्ष युतीमध्ये चालतो मात्र ते चालत नाहीत अशी टीकाही वडेट्टीवारांनी केली। मुश्रीफांना घेऊन मंत्रिपद देऊन कॅबिनेटमध्ये बसून चहा पाणी घेताना सगळं चालतं आणि मग निवडणुकीच्या वेळेस नवाब मलिकचा मुद्दा पुढे करून काहीतरी कारण दाखवून हे यामागे यांचं जे विषारी विषमता आहे ती त्यातून दिसते आणि त्यातूनच यांना फायदा होतो आहे। जोपर्यंत हिंदू मुस्लिम करत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष जिंकू शकत नाही। महापालिका निवडणुका जाहीर झाल्यात, निकालाची तारीखही आली आहे, मात्र अद्याप महापालिकांमध्ये महापौर पदासंदर्भातलं आरक्षण काही जाहीर झालं नाहीये। निवडणुकीनंतर विविध महापालिकांमध्ये कोणत्या वर्गवारीचा महापौर बसेल हे अद्यापही जाहीर न झाल्यानं चर्चा होतीये। विशेष म्हणजे अजूनही जिल्हा परिषद निवडणुकांचा कुठलाही थांगपत्ता नसताना जिल्हा परिषद अध्यक्षांचं आरक्षण अनेक आठवड्यांपूर्वीच जाहीर झालं। नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्वी नगराध्यक्षपदासाठीच्या आरक्षणाची सोडत बऱ्याच पूर्वी जाहीर झालेली, मात्र महापालिकेतल्या महापौराच्या आरक्षण पदाचा निर्णय अजून झालेला नाहीये। त्यामुळे आरक्षणाच्या सोडतीकरता आणखी किती उशीर होणार असा सवाल उपस्थित होतो। भाजप आणि शिवसेनेची मुंबई महापालिकेकरता आज पहिली स्वतंत्र बैठक पार पडली। या बैठकीत मुंबई महापालिकेसाठी भाजप जवळपास 150हून अधिक जागा लढेल अशी सूत्रांची माहिती आहे, तर युतीत शिवसेनेला भाजप केवळ 70 ते 80 जागा द्यायला तयार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या सेनेमध्ये असलेल्या माजी नगरसेवकांच्या जागा शिंदेना देण्यास भाजप अनुकूल नाही अशी ही माहिती कळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।